विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांनी शपथ घेतली आहे। राजभवनामध्ये राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। 7, 8 आणि 9 डिसेंबरला होणाऱ्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशनामध्ये पहिल्या 2 दिवसांमध्ये नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात येईल, तर 9 डिसेंबरला आमदारांच्या बहुमताने हंगामी विधानसभा नवा अध्यक्षाची निवड होणार आहे। आधीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचे जे मंत्री होते त्यांच्या कामाचं मूल्यमापन करून त्यांना पुन्हा मंत्रिपद द्यायचं की नाही हा निर्णय केला जाईल, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेले आहे। तसंच जुन्या सर्वच मंत्र्यांना सरसकट घेतलं जाणार नाही असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिलेत। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर आता नागपुरात देवगिरी रामगिरी बंगल्याबाहेर नावाच्या पाट्या बदलण्यात आलेल्या आहेत। रामगिरी बंगल्याबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाची पाटी तर देवगिरी बंगल्याबाहेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे। फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाचे 11 ते 12, शिंदेंच्या शिवसेनेचे 9 ते 10 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। 2 दिवसात महायुतीचे किती मंत्री शपथ घेणार यावर तिन्ही नेते एकत्र बसून पुन्हा निर्णय घेणार आहेत।